हे भागवत काळे म्हणजे हे पाण्याच्या खाली जे दगडी दिसतात ते भागवत काळ्यांचं दफनभूमी केलेलं ठिकाण आहे. आणि त्याच्या शेजारी हे अर्ध मुरमाने काढून घेऊन गेले ते त्यांच्या आईचं दफन केलं. म्हणजे अर्ध प्रेत आपण पाहताय त्या गोधडीच्या शेजारी अर्ध प्रेत मुरमासंग निघून गेलेलं आहे, त्याचे हाड. आणि हे जे वर आहेत ते 3-4 थडके आहेत वर. तर सगळं ते वरचं कोणाकोणाचे आहे? आमच्या आईचं आणि आमच्या सासूचं आहे. म्हणजे तुमच्या आईचं नाव काय? लखलख भोसले. हा. आणि तुमच्या सासूबाईचं? छोटी माई काळे. काळे. असे या ठिकाणं 4 ते 5 या ठिकाणी टेकडावर दफन केलेले प्रेत होते. परंतु त्या थडग्यातली काही मुरमातले जागा आणि मुरमासंघ त्यांची हाडं देखील या ठिकाणं लोकांनी काढून मुरमासंघात घेऊन गेलेला आहे. आपण हमेशा म्हणतो की देशामध्ये गरीब हा गरीबच राहिलेला आहे, श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललेला आहे. ज्याला न्याय द्यायचा त्या स्वरूपाच्या विषयानं या ठिकाणं कुठेही न्याय दिसून येत नाही. अन्याचं प्रमाण दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे. आणि ते कुठेतरी थांबवायचं असेल तर प्रत्येक गरिबाला घर मिळालं पाहिजे, गावामध्ये जागा मिळाली पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. आणि या ठिकाणं हे सांगायचंच ह्यासाठी की आपण मी मगाशी म्हटलं तसं हे जे ग्रस्त आहेत हे संजय भोसले आहेत. कालटण ग्रामपंचायत 2 यांचे मिसेस ह्या सरपंच होत्या. 5 वर्ष आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलं. 5 वर्षामध्ये या गावचा विकास डोंगरावर घेऊन गेले. परंतु 5 वर्षाच्या नंतर ह्यांचा आताचे हे चालू ग्रामपंचायत सदस्य आहेत. आणि चालू ग्रामपंचायत सदस्य असून देखील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असून देखील यांच्या जवळजवळ 25 ते 30 कुटुंब आहेत. एकूण लोकसंख्या 250 ते 300 लोकसंख्या आहे या ठिकाणची. आणि या 250 ते 300 लोकसंख्यापैकी 20 ते 25 जणांचा मृत्यू झालेला असून ते मृत्यू काही पाण्याखाली काही जे थडगे आहेत आणि काही जे विषय आहे ते वर पाण्याच्या वर आहेत. जे राहिलेले आहेत ते मुरमावलेने चोरून नेलेले आहेत. जे राहिलेले आहेत ते त्या ठिकाणं कानाकोपऱ्यांना ते चुकून राहिलेले आहेत असं मला वाटतं. परंतु ह्याचे सगळ्यांचं शेवट काय तर आदिवासी पारधी समाजाला दफन मिळावं आणि दफनभूमीसाठी विशेष जागा आरक्षित करून देण्यात यावी एवढ्याच मागणीनं आदिम महासंघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासी पारधी समाजाच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील आदिवासी पारधी कुटुंबाला जिवंतपणे सोडा, परंतु मेल्यानंतर दफन करण्याकरता जागा मिळवून द्या एवढीच विनंती केली जात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पारधी समाज हा हमेशा रोज आपण वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन वेगवेगळे दुःख मांडण्याचा प्रयत्न करतो. अशा स्वरूपात पुणे जिल्ह्यातील बारामती डिव्हिजन अंतर्गत असलेले इंदापूर तालुका आणि इंदापूर तालुक्यातील कालटण नंबर 2 येथील आदिवासी पारधी समाजाची दुर्दशा म्हणजे या ठिकाणं विविध प्रकारे कष्ट करणारे आदिवासी पारधी कुटुंबाची लोक आहेत. सगळे स्वाभिमानानं कष्टानं इमानदारीनं जीवन गुजारण करायला सुरुवात केलेली आहे. काल पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर या गावचा इतिहासामध्ये असा विषय होता की गावामध्ये कुठं जर चोरी झाली किंवा कोणाची मोटर जरी चोरीला गेली तरी पहिले शंकेने पारधी समाजाच्या घरी जात होते तपास करण्याकरता. परंतु हे लोक स्वाभिमानानं कष्टानं जीवन गुजारण करायला लागले. त्या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे ते उजनी धरणाचा फुगारा आहे आणि या उजनी धरणाच्या फुगारामध्ये सदर विषयातून हे लोक सगळे मासेमारी करून आपली जीवनाची गुजारण करत असतात. आज आपल्या पुढे येण्याचा विषय हा आहे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विकासाचा पाढा वाचला जातो. सगळे मंत्रीगण आपापल्या पद्धतीने इलेक्शन आलं की आरक्षणाचे धडे शिकवत असतात, ज्ञानाचे धडे देत असताना तुम्हाला हे देऊ तुम्हाला ते देऊ. परंतु या महाराष्ट्राच्या भूमीवर दुःख आणि चिंताजनक विषय आहे की महाराष्ट्रामध्ये जिवंतपणे सोडा पण मृत्यूनंतर देखील त्या प्रेताला दफन करण्यासाठी जागा दिली जात नाही. अशाच प्रकारे आपण या कालटण नंबर 2 या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. या ठिकाणं साधारण 15 ते 16 जणांचे मृत्यू झालेले आहेत लोक. आणि त्या विषयातून जर आपल्याला सांगायचं झालं तर या ठिकाणं एवढं एकच जे माहीत आहे मलमात भोसले यांचं आहे ते या ठिकाणचं हे धडगं आपण हे पाहत आहोत. या धडग्याच्या विषयाला ते एका रस्त्याच्या कडाला या ठिकाणं गावाला लपून या ठिकाणं केलेला व्यवस्था आहे, कारण गावाने इथं यांना परवानगी दिलेली नाही. आपण दुसरं या ठिकाणं माऊली पवारांचं आहे समोर एक धडगा आहे, त्या ठिकाणं त्यांचं प्रेत दफन केलेलं आहे. परंतु मी आज याच्यासाठी आपल्यासमोर ओपन होत आहे बोलण्यासाठी आलेलो आहे की जीवनामध्ये जनावरापेक्षा भयंकर मी हमेशा म्हणत असतो. जनावराला या राज्यामध्ये आरक्षण दिलं गेलं परंतु भारतीय समाजाला जिवंतपणे
शासकीय सवलतीपासून दूर ठेवलं गेलं, गावकुसाच्या बाहेर ठेवलं गेलं आणि मरणानंतर देखील दफन करण्यासाठी जागा दिली जात नाही. आज आपण हे पाहताय की शेजारी आपण हे पाणी आहे आणि या पाण्याच्या मध्ये जवळजवळ 15 ते 16 दफन केलेले प्रेत त्या पाण्याखाली गेलेले आहेत. कधी कधी व्यवस्था अशी आहे की पावसाळ्यामध्ये जर एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या ठिकाणं गुडघ्याभर पाण्यामध्ये त्यांचं प्रेताचं दफन करावं लागतं. हे दुःख आहे. परंतु गेल्या अनेक दिवसापासून या गावच्या आमच्या आदिवासी पारधी समाजाच्या लोकांनी विविध प्रकारच्या मागण्या केल्या आणि त्या ठिकाणं आम्हाला दफनभूमी मिळावी आणि दफनभूमीसाठी जागा राहावी. तर त्या जागेची मागणी त्यांची प्रलंबित आहे. त्या ठिकाणं आतापर्यंत 15 ते 20 वर्षामध्ये एकही अधिकाऱ्याने आणि गावाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. सगळ्या अधिकाऱ्यांनी तर ते दुर्लक्ष न होता या ठिकाणी ज्यावेळेस आपण वास्तव चित्र पाहतो त्यावेळेस तरी त्यांना न्याय मिळेल अशा अपेक्षेनं आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याला पुढं दाखवायचं आहे. तुम्ही या ठिकाणं पाहाल की या ठिकाणं असं खड्डे म्हणजे गावाला मुरुम चोरायला जागा मिळते. म्हणजे आपण हे पाहताय ना, हा जे खड्डा आहे तर हे खड्डे सगळे मुरुम चोरून नेलेलं आहे गावाने सगळं आणि वेगवेगळ्या विषयातून हे मुरुम चोरून त्यांना स्वतःची घरं भरण्यात त्यांचा हमेशाप्रमाणे येत आहे. मग आता हे कसं आहे ते या ठिकाणं जर आपण पाहिलं तर आपण जसं जसं पुढं जाऊ तसं या ठिकाणं दुःखाचं बात म्हणजे समोर जो टेकडा आहे आणि लोकांनी मुरुम काढता काढता एवढा त्याला उकरलेला आहे की त्या टेकडाच्या वर 4 दफन केलेले प्रेत आहेत आणि त्याच्या आजूबाजूने मुरुम उकरून गावानं विकून खाल्लेला आहे. शासनाला दिसत नाही, गावाला दिसत नाही, परंतु गावचे पुढे हे सांगायचं ह्याच्यासाठी झालं तर आपल्याला ते दर्शवण्याचं कारण हे आहे की शासनाला सत्य परिस्थिती काय आहे ते कळावं. खऱ्या परिस्थितीनं काय आपण इथं पाहता हे टेकड आहे. हे टेकड खांबासाठी म्हणजे बघा ते खांबाच्या नावाखाली त्या ठिकाणी दफन केलेले 4 प्रेत थडगे आहेत. त्या ठिकाणी प्रेताची ते खांबामुळे वाचलेले आहेत. जर का तो खांब लाईटीचा नसता तर ते टेकड सुद्धा त्यांनी काढला असता आणि प्रेताला सुद्धा मुरमामध्ये विकला असतं. एवढी दुःखाची विषय आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे आपण इथं थांबलेलो आहोत. शेजारी इथं संजय भोसले आहे म्हणजे ज्यांचं पहिलं प्रेताचा जो विषय घेतला मी मलमल भोसले यांचा तर त्यांचा हा मुलगा आहे. या गावचं आदर्श सरपंच म्हणून त्यांच्या मिसेस होत्या. या गावचे आदर्श सदस्य म्हणून आज देखील त्यांची निवड झालेली आहे ग्रामपंचायत सदस्य म्हणून. परंतु ज्या गावच्या सरपंचाच्या सासऱ्याला सुद्धा दफन करण्याकरता जागा दिली जात नाही हे भारतामध्ये स्वातंत्र्यामध्ये सगळ्यात मोठं चिंताजनक विषय आहे. मित्रांनो, हे सांगायचं झालं तर भारतामध्ये विकासाचे पाडे वाचले जातात. अनेक विषयातून पुढारी येतात, अनेक विषयातील लालच दिली जाते आणि त्या लालचमध्ये गोरगरीब फसला जातो. मूळ मुद्द्यांपासून तसा भारत देश आणि भारतातील सर्वच लोक, महाराष्ट्रातील सर्वच लोक मूळ मुद्द्यापासून भरकटलेले दिसून येत आहे. मूळ मुद्दा हा आहे की शोषित पीडित वंचित लोकांना घर दिलं पाहिजे, त्यांना गावामध्ये गावकोसामध्ये आणलं गेलं पाहिजे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांची पुढची पिढी कशा स्वरूपात घडेल अशा स्वरूपाची वाटचाल केली पाहिजे. परंतु दुर्दैव आहे असं कुठं घडलेलं दिसत नाही. जिवंतपणे नाहीच नाही परंतु मेल्यानंतर सुद्धा इथं संघर्ष करावा लागतो आणि प्रत्येक जणाला सांगावं लागतं, दादा आम्हाला जागा देता का या प्रेत दफन करण्याकरता. जागा मिळत नाही आणि म्हणून असं पाण्याखाली आपण हे पाण्याखाली जे पाहतात इथं 10 ते 11 दफन केलेली प्रेत आहेत. दरवर्षी हे पाण्याच्या खाली जाते. पाण्याच्या खाली आपल्या पुढं बोलायचंच झालं तर जर का शासनाने ह्या लोकांना हे 10-15 गुंठे जर काढून दिले असते तर जागेचे बी संरक्षण झालं असतं, मुरुंबी चोरी गेला नसता आणि या ठिकाणं प्रेत दफन करण्यासाठी सुरक्षित जागा मिळली असते असं मला वाटतं. हे सांगायचं तर या ठिकाणचे हे जे लोक आहेत एवढे जे संख्या आहेत यांचे वडील रेल्वेमध्ये कुठं चोरी झाली किंवा बाकीच्या गोष्टीला कुठं झाली तर यांचे आजोबा असतील, वडील असतील, गाव कुसाच्या बाहेर पळून जात होते आणि पोलीस विनाकारण त्यांना त्रास देत होते. परंतु गेले 20 ते 25 वर्षापासून आम्ही ज्या स्वरूपातून आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्हाला सन्मानाने जगायचं, कष्टाने जगायचं ह्या स्वरूपाचे धडे आम्ही घ्यायला लागलो आणि त्यातून ह्या लोकांनी आम्ही सर्वांनी एक विचार केला की जो बाहेरची लोक येऊन इथं उपजीविका भागवत आहे, मी थोड्या वेळाने तुम्हाला ते दावणार आहे,
की लोक बाहेरून येऊन इथे उपजीविका भागवत असतात आणि ते जगत असतात, त्यांना आणलं जातं. परंतु स्थानिक आपला माणूस, आपल्या गावचा नागरिक, आपला मतदार हा उपाशी मरतो हे गावाला कधी दिसत नाही. आणि मग आपल्याच तरुणांनी एक व्हायचं. शिक्षण झाले, ग्रॅज्युएशन झालं, नोकऱ्या नाही, जाती दाखले नाही, रेशनिंग नाही, घर नाही, आणि मग काय करायचं. तर या धरणाच्या कडेला यांनी छोटे छोटे मासे पकडण्यास सुरुवात केली आणि कालांतरानं जाळ्या घेतल्या. जाळ्या घेऊन आज आपल्याला पाहून आनंद वाटत असेल. समोर तिथं होडी आहे. अशा अनेक कुटुंबाला होड्या आणि रोजंदारी मिळाली. या ठिकाणं स्वाभिमानानं शासकीय सवलती विना 1 रुपया शासनाची मदत नाही अशा स्वरूपाचं ह्या लोकांनी सन्मानाने आपले 1 गुंठा जागा घेऊन यांनी घरं बांधली आणि त्या ठिकाणं ते घरं बांधून या ठिकाणचे तहसीलदार PI यांना घरी बोलवून त्या घराचं ओपनिंग करून घेतलं. उद्याच्या महाराष्ट्राला एक चांगला संदेश देण्याचं काम कालटण आणि इंदापूर तालुक्यातील आदिवासी पारधी समाजाने केलेलं आहे. परंतु शासनाला अजून, झोपलेल्या शासनाला अजून डोळे उघडण्यास करता हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यांना हे बघावं आणि जिवंतपणे आपल्याला यांना काही देता नाही आलं, परंतु मेल्यानंतर तर या ठिकाणी आपण यांना दफनभूमी देणार की नाही हा प्रश्न येथील महाराष्ट्रातील सर्व आदिवासी पारधी बांधवांच्या मनामध्ये पडत आहे. तिकडं परत तिथं जाऊ, परत तिथं थांब.